करतो, ते स्तुती करतो की देवाने पुन्हा एक वार ही सुंदर संधी आम्हा प्रत्येकाला दिलेली आहे देवाचं वचन या यूट्यूबच्या माध्यमातून ऐकण्यासाठी. मागच्या आठवड्यामध्ये आपण यूट्यूबच्या माध्यमातून भेटू शकलो नाही, याबद्दलची दिलगिरी मी व्यक्त करतो. मागच्या आठवड्यात औरंगाबादला देवाच्या वचनातून घोषणा करण्याची एक सुंदर संधी देवाने मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी देवाचा धन्यवाद करतो. माझी विश्वास आणि खात्री आहे की निश्चितच त्या ठिकाणच्या लोकांना देवाचा आशीर्वाद त्या ठिकाणामध्ये प्राप्त झालेले आहेत. आज त्या विषयातून मी तुमच्या प्रत्येकासाठी बोलणार आहे. तो विषय बोलण्यापूर्वी मला काही गोष्टी तुमच्यासाठी बोलायच्या आहेत. पुष्कळ आम्ही जुन्या काळाचा जेव्हा अभ्यास करतो किंवा जुन्या काळात जेव्हा मी वाचत असतो त्यास अनेकदा आमच्या मनामध्ये प्रश्न येतो किंवा आम्हाला असं वाटायला लागतं की हा जुना करार पवित्र शास्त्रामध्ये का लिहिण्यात आलेला आहे किंवा त्याचं वाचन आम्ही का पवित्र शास्त्रामध्ये करत असतो. पण मला सांगू द्या, जसं मी जुना करार वाचतो तर जुन्या काळातून अनेक असे अनमोल असे धडे आम्हाला प्रत्येकाला प्राप्त होतात. ते धडे जसं मी शिकतो, जसं ते मी वाचतो, जसं ते धडे आम्ही ऐकतो, त्यास निश्चितच आम्हाला आमच्या जीवनामध्ये वाटचाल करण्यासाठी देव मदत करत असतो आणि कृपा पुरवत असतो. पहिले त्याचा 10 अध्याय 11 वचन आपण वाचूया. काय म्हटलेले? या गोष्टी उदाहरणादाखल त्याच्यावर उधरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिलेल्या आहेत. आमेन. या ठिकाणी पाहतो देवाचं वचन आम्हाला सांगतं की ज्या गोष्टी जुन्या करारामध्ये आम्हाला लिहिण्यात आलेल्या आहेत किंवा आम्ही ज्या वाचतो त्या यासाठी लिहिलेल्या आहेत की त्याच्याद्वारे आम्हाला उदाहरण प्राप्त होईल. मला माहिती आहे की या गोष्टी ज्या मी वाचतो त्या लोकांनी ज्या चुका केलेल्या आहेत, उदाहरणार्थ इस्रायल लोकांनी किंवा दावीद राजांनी जी चूक केलेली आहे, या सर्व चुका ज्या मी वाचतो त्या चुका वाचल्यानंतर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की त्याच्याद्वारे आम्हाला बोध प्राप्त होतो आणि आम्हाला कळतं की ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्यांच्या जीवनामध्ये त्या आम्ही आमच्या जीवनामध्ये करता कामा नये. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की त्या गोष्टींमधल्या अनेक गोष्टींमधली एक गोष्ट जी जुन्या काळातून आम्ही वाचल्यानंतर आम्हाला कळते की महत्त्व जे चुकीचे निर्णय किंवा जे योग्य निर्णय आम्ही आमच्या जीवनामध्ये घ्यावेत त्याच्याविषयीचं महत्त्व आम्हाला जुन्या काळामध्ये वाचायला मिळतं. आणि म्हणूनच आम्ही अशाच एक उदाहरणाकडे आज देवाच्या वचनातून पाहणार आहोत. ते म्हणजे लोटाच्या जीवनाकडे जसं मी पाहतो तर आम्हाला पाहायला मिळतं की लोटाने आपल्या जीवनामध्ये एक चुकीची निवड केली होती आणि ज्यावेळेस त्यांनी चुकीची निवड केली त्या चुकीच्या निवडीचा परिणाम त्याला त्याच्या जीवनामध्ये भोगावा लागला. त्याच्यामध्ये त्याला युद्धाला सामोरं जावं लागलं. एवढंच कळलं नाही तर त्याचं अपहरण करण्यात आलं आणि पुष्कळच्या त्रासातून अत्याचारातून त्याला जावं लागलं. आणि त्या जे देवाला भिन्न भिणारे लोक होते, अशा प्रकारचे अधार्मिक लोक जे होते त्यांच्यापासूनचा छळ सुद्धा त्या सदोम या ठिकाणामध्ये त्या लोटाला सहन करावा लागला. आणि मग आम्ही पाहतो दुसरे पेत्रेचा 2 अध्याय 7 आणि 8 वचनांमध्ये वाचूया. काय म्हणलेले? आणि अधर्मी लोकांच्या कामातूर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट याची सुटका केली. आणि तो कसे लोकांमध्ये राहत होता याविषयी आम्हाला देवाच्या वचनातून पाहायला मिळतं की त्या अधर्मी लोकांमध्ये तो लोट राहत होता आणि त्या अधर्मी लोकांमध्ये राहत असताना अशा प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या छळातून त्या लोटाला सुद्धा जावं लागलं. आणि पुढे जर आम्ही वाचलं तर ठिकाणी पाहायला मिळतं की लोटाला आपले सर्व जी मालमत्ता आहे आणि सर्व जे त्यांनी गमावलं होतं ते सुद्धा त्याला गमावं लागलं. एवढंच कळलं नाही तर त्याची जी पत्नी होती ती पत्नीचा सुद्धा मृत्यू झाला. आणि पुढे मी जसं वाचतो तसं मला पाहायला मिळतं की त्याच्या मुलींनी सुद्धा व्यभिचार त्या ठिकाणामध्ये केलेला आहे. आणि लोटाचं जीवनाच्या द्वारे मला एक गोष्ट पाहायला मिळते की जी चूक लोटाने केलेली होती ती चूक आम्ही आमच्या जीवनामध्ये करता कामा नये. त्याच प्रकारे आणखीन एक उदाहरण आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये वाचायला मिळतं. आमच्या सर्वाचा परिचयाचा आणि आवडता जो व्यक्तिमत्व आहे तो म्हणजे दावीद. आणि दावीदाविषयी जसं मी वाचतो तसं मला पाहायला मिळतं की दावीदाने बतशेबेबरोबर व्यभिचार केला आणि बतशेबेबरोबर व्यभिचार केला आणि त्याचे सुद्धा परिणाम त्याला आपल्या जीवनामध्ये भोगावे लागले. त्यामध्ये अनेक परिणाम त्याच्या जीवनामध्ये जे घडले त्याच्यामधले काही परिणाम आपण पाहणार आहोत की त्याचं जे लहान मूल होतं, बतशेबेच्या द्वारे जन्मास आलेलं मूल जे होतं ते लहान असतानाच मृत्यू पावलं. एवढंच केवळ नाही तर त्याच्या एका मुलाने आपल्याच मुलीला म्हणजे त्याच्या सावत्र बहिणीला तिच्याबरोबर गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस त्या बहिणीच्या भावाला कळालं की ही गोष्ट त्या मुलाने केलेली आहे किंवा त्या भावाने केलेली आहे त्यावेळेस त्या भावाने त्याचा खून देखील केलेला आहे. पुढे आम्ही पाहतो की त्याच्या एका पुत्राने बंड पुकारलं त्याच्या विरुद्ध आणि त्याच्यामुळे त्याला लज्जास्पद अशी भावना दावीदाला सामोरं जावं लागलं. आणि एवढंच कळलं तर मी पाहायला मिळतं की त्याच्यामुळं आणखीन पुष्कळ दुःख दावीदाला आपल्या जीवनामध्ये सोसावं लागलं. आणि तुम्ही जेव्हा दावीदाच्या आणि लोटाच्या जीवनामध्ये पाहतो त्यास एक गोष्ट मला पाहायला मिळते की आम्ही प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जगत असताना योग्य ते निवड करणं अतिशय गरजेचं आहे. मला सांगू द्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये पुष्कळ वेळेस वेगवेगळ्या प्रकारची निवडी करत असतो आणि ती निवड करत असताना ही निवड करणं योग्य आहे किंवा ती निवड आमच्यासाठी योग्य आहे हे समजून घेणं आम्ही अतिशय गरजेचं आहे. आणि त्या निवडीमध्ये आम्ही पाहत असताना विचार करतो त्या काही निवड आमच्या जीवनामध्ये ज्या करतो आम्ही त्या फार महत्त्वाच्या असतात आणि त्या गोष्टीमुळे आमच्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारचं वळण लागत असतं. त्याचप्रकारे मी पाहतो की आज ज्या
शास्त्र भागातून आम्ही पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहायला मिळतो की काही गोष्टीचे जे सल्ले आहेत आम्हाला योग्य निवड करण्यासाठी आम्ही कोणत्या प्रकारचे सल्ले घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि पुढे आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही कधी चूक केलेली आहे किंवा एखादी चुकीची निवड केलेली आहे त्यावेळेस आम्ही नेमकं काय करणं अतिशय गरजेचं आहे. कदाचित या भागामध्ये आम्हाला या सर्व गोष्टी पूर्ण करता येणार नाही, पण पुढच्या भागामध्ये आम्ही त्या गोष्टी पाहणार आहोत. पण पहिली गोष्ट मला सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही निवडीविषयी विचार करतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं निवड आम्ही प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. त्या निवडीमुळे आमच्या जीवनामध्ये एक महान असा परिणाम घडत असतो. आणि ती पहिली निवड म्हणजे काय माहिती का, आम्ही आमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला आपला तारणहार म्हणून स्वीकारणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारतो त्यावेळेस येशू ख्रिस्तासंगती आम्ही करार करतो आणि तिला म्हणतो इथून पुढे मी तुझ्या मागे चालणार आहे आणि काही जरी घडलं तर मी तुला सोडणार नाही. ही निवड जसं आम्ही करतो त्यास ही सर्वात महत्त्वाची निवड आम्ही आमच्या जीवनामध्ये करत असतो. आणि त्याद्वारे आम्ही एक गोष्ट करत असतो की आम्ही येशू ख्रिस्ताला म्हणतो की मी तुझा शिष्य होऊ इच्छितो. आणि ज्यावेळेस मी तुझा शिष्य होऊ इच्छितो ते शिष्य होण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आम्ही प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. मत्ती शुभवर्तमानाचा 11वा अध्याय 28 ते 30 वचन आपण वाचूया. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आम्ही या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त सर्व लोकांना या ठिकाणी आव्हान करत आहे किंवा त्यांना आमंत्रण देत आहे. आणि ते आमंत्रण देत असताना त्यांना सांगत आहे की तुम्ही सर्वजण माझ्याकडे या आणि ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे याल त्यावेळेस मी तुम्हाला विसावा देणार आहे. पुढे तो काय म्हणतो वाचा. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझ्या जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवनाचा विसावा मिळेल. तुमच्या जीवांना विसावा मिळेल, कारण माझे जू सोयीचे व माझे जू हलके आहे. आम्ही या ठिकाणी तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हा सर्वांना एक आव्हान करत आहे किंवा आम्हाला सांगत आहे की तुम्ही माझ्याकडे या, माझ्याकडूनचा विसावा घ्या आणि माझं जे सोयीचं व हलकं जू आहे ते तुम्ही स्वतःवरती घ्या. आणि या गोष्टीच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त आम्हा प्रत्येकाला एक निवड करण्याची संधी देत आहे. आणि मग मला सांगू द्या त्या निवडीवरती आमच्या जीवनामध्ये आम्ही जे काय करतो पुढे ते पुष्कळसं अवलंबून आहे. आणि एक निवड जी आम्ही करतो आमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारण्याची, त्याच्यासारखी मोठी इतर कोणतीही निवड आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीच करत नाही. ती निवड महत्वाची आहे. त्याचं मुख्य कारण काय माहिती का, ज्यावेळेस मी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणहार म्हणून स्वीकारतो त्यावेळेस आमच्या मृत्यू झाल्यानंतर किंवा माझा या जगातला प्रवास संपल्यानंतर मी नेमकं कुठे जाणार आहे, सार्वकालिक जीवन कुठे मी घालवणार आहे ते फार महत्वाचं आहे. आणि ती निवड किंवा ती गोष्ट आमच्या या निवडीवरती अवलंबून आहे. आणि तुम्ही पाहतो की आमच्या जीवनामध्ये इतर अनेक निर्णय आम्ही घेणार आहोत आणि त्या निर्णयाचा इतका परिणाम आमच्या जीवनावरती होत नाही जितका परिणाम या निवडीच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये होत असतो. आणि मग मी सांगतो की येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे नात्याने आम्ही नेहमी एक मनामध्ये इच्छा बाळगतो आणि आमची नेहमी एकच इच्छा असते की आम्ही सदैव देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्णतेस आणावी. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे नात्याने आम्ही वारंवार स्वतःचा त्याग करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रभूची जी उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे ती समजावून घेऊन त्याप्रमाणे मी वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. मत्ती शुभवर्तमानाचा 28वा अध्याय आणि 18 ते 20 वर्ष जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तेव्हा येशू जवळ येऊन त्याच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहेत. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आमेन. या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची उत्तम जी इच्छा आमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधाने जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य पाहतो त्या प्रत्येक शिष्याला प्रभू येशू ख्रिस्ताने एक मोठी जबाबदारी, ज्याला आम्ही महान आज्ञा किंवा ग्रेट कमिशन म्हणतो, ती दिलेली आहे. आणि त्या ग्रेट कमिशन मध्ये तो काय सांगतो माहितीये का, जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस मी येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारतो, त्याचा शिष्य होतो, तोच त्याचा शिष्य झाल्यानंतर मला एक गोष्ट करणं गरजेचं आहे. मी सुद्धा अनेकांना जाऊन येशू ख्रिस्ताची स्वार्थ सांगणं आणि येशू ख्रिस्ताचं त्यांना शिष्य बनवणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे पाहतो आम्ही की ही जी निवड आमच्या जीवनामध्ये आम्ही करतो ती आमच्या जीवनामधली सर्वात महत्वाची निवड आहे. दुसऱ्या अनेक अशा निवड आम्ही या जगामध्ये या भूतलावरती जगत असताना करत असतो. त्या निवडीकडे आज आम्ही थोडक्याने पाहणार आहोत. आणि ती म्हणजे पहिली निवड आम्ही काय करतो माहिती का, आमच्या जीवनामध्ये आम्ही जे करिअर आमच्यासाठी निवडतो ते फार महत्वाचं असतं. मला माहिती आहे की ज्या 10वीचं वर्ष आमचं संपतं, 12वीचं वर्ष संपतं, त्या 12व्या वर्षाच्या नंतर आमच्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारची कलाटणी आम्हाला प्रत्येकाला प्राप्त होते. आणि ते 12व्या वर्षाच्या नंतर आम्ही आमच्या जीवनामध्ये जे करिअर आम्हाला निवडायचे त्याविषयी विचार करत असतो. आणि मग मी पाहतो की ते करिअर आमच्या जीवनासाठी फार महत्वाचं असतं, कारण त्या करिअरवरती मी पुढं कोणत्या प्रकारचं काम करणार आहे, मी नेमकं काय काम करणार आहे आणि ह्याच्याविषयी आम्हाला पाहायला मिळतं. पुष्कळ मी पाहतो की कामाची सुद्धा पद्धती
बदलतात. अनेक लोक एका प्रकारचं शिक्षण घेतात आणि नंतर कामाच्यासाठी ते वेगळ्या एखाद्या फील्डमध्ये जातात. पण मला सांगू द्या, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, आमची करिअर आम्ही निवडत असताना योग्य ते करिअर विषयीची निवड करणं अतिशय गरजेचं आहे. जर आम्ही एखादी चुकीची निवड आमच्या जीवनामध्ये केली आमच्या करिअर संबंधाने, तर कदाचित आम्हाला आर्थिकरित्या अनेक प्रकारच्या त्रासातून जावं लागेल. एवढंच कळलं नाही तर पुष्कळचे कष्ट, पुष्कळचा त्रास आम्हाला प्रत्येका भोगावा लागणार आहे. आणि तुम्ही याविषयी विचार करत असताना आम्ही सांगतो की या ठिकाणी की अशा प्रकारचे जे निर्णय आम्ही घेतो ते आमच्या जीवनामध्ये एक प्रकारचे इफेक्ट करत असतात, इम्पॅक्ट करत असतात. आणि ते केवळ आमच्या करिअर पुरतं किंवा आमच्या कामापुरतंच मला इफेक्ट करत नाही, तर ते आमच्या कौटुंबिक जीवनावर सुद्धा परिणाम त्याचा होत असतो. ज्यावेळेस आम्ही करिअर स्वीकारतो, एखाद्या करिअरची निवड करतो, त्याच्यावरती आमच्या लग्नाविषयीचे विचार आम्ही करत असतो आणि आम्हाला जशी पत्नी हवी असते, पती हवा असतो, त्या प्रकारे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा साधारणपणे आमच्या जीवनावरती, आमच्या कुटुंबावरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. दुसरी गोष्ट आम्ही पाहायला मिळतो, फक्त आमच्या कौटुंबिक जीवनावरतीच त्याचा परिणाम होतो असं नाही, तर आम्ही देवाची सेवा करत असताना त्या करिअरचा आमच्या जीवनावरती परिणाम होत असतो. कदाचित आम्ही अशा प्रकारचं करिअर निवडू की ज्या करिअरच्या द्वारे आम्हाला देवाला पुरेसा वेळ देता येत नाही आणि कदाचित आमचा वेळ फक्त आमच्या कामामध्येच आम्ही घालवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण मला सांगू द्या, त्यासाठी आम्ही योग्य करिअरची निवड करणं सुद्धा अतिशय गरजेचे आहे. आणि मग मला सांगू द्या की करिअरची निवड करत असताना सर्वप्रथम देवाचा आदर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. मत्ते कृष्णप्रवर्तनाचा 6वा अध्याय 33 वचन आपण वाचूया. काय म्हणतं? तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याची नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. या ठिकाणी देवाचं उत्तम असं वचन जे आम्ही वारंवार वाचतो, इतरांना सांगताना समजावून सांगतो, ते वचन आम्हाला पाहायला मिळतं. तो म्हणतो की प्रथम तुम्ही त्याचं राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा, म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. ह्याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनामध्ये जगत असताना सर्वप्रथम आदर, सन्मान तुम्ही त्या देवाला देणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या देवाला प्राधान्य देता, देवाचा सन्मान तुम्ही करता, देवाची निवड तुम्ही योग्य रीतीने करता, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला आशीर्वाद पाहायला मिळतील. आणि तुम्ही पाहतो की जर देवाला तुम्ही प्रथम स्थान दिलं, देवाचा सन्मान तुम्ही केला, देवाचा आदर तुम्ही केला, तर बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला या जगामध्ये लागत असताना तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी एक गोष्ट मला पाहायला मिळते की पुष्कळ समय आमची करिअरची निवड करत असताना करिअर अशा दृष्टिकोनातून निवडतो की जेणेकरून आम्हाला पैसा कमवता येईल. निश्चितच मला सांगू द्या, पैसा ही आमची गरज आहे. पण आम्ही पाहतो देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, 1 तिमोथेचा 6वा अध्याय 6 ते 10 वचन आपण वाचूया. चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. आमच्या जीवनामध्ये आमचं चित्त समाधानी असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याबरोबर जर देवाची भक्ती आमच्या जीवनामध्ये असली तर त्याच्यासारखं उत्तम लाभ, सर्वात महत्वाची गोष्ट देवाची भक्ती, देवाचा सहवास आमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. पुढे आम्ही पाहतो काय म्हणलेलं आहे, आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. बरोबर. या जगामध्ये आम्ही जगत असताना पुष्कळ वेळेस लोक त्या व्यक्तीसारखे होतात की जो म्हणतो की मी कोठारे बांधलेले आहेत, त्या कोठाऱ्यामध्ये धान्य साठवून ठेवतो आणि त्याला असं वाटायला लागतं की आता हे माझ्या जीवा खा पी मजा कर. म्हणजे पुष्कळ आमच्या जीवनामध्ये असंच होतं की आम्ही साठवण्याचा पुष्कळ प्रयत्न करतो. पण देवाचं वचन या ठिकाणी सांगतं, पैसा असो किंवा इतर कोणती गोष्ट असो, ती साठवायच्या विषयी विचार करत असताना आपण जगात काही आणले नाही आणि या जगातून आम्ही काही नेणार नाही. पुढे काय तो म्हणतो वाचा, आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे. आम्ही कशामध्ये तृप्त असणं गरजेचं आहे. अन्न मिळालं खायला, देवाची स्तुती असो, वस्त्र पांघरायला मिळाले, देवाची स्तुती असो, याच्यामध्येच आम्ही तृप्त असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे जे मला खायला लागतं आणि जे वस्त्र आम्हाला पांघरायला लागतात ते जरी आम्हाला मिळाले तर आम्ही तृप्त असणं अतिशय गरजेचं आहे. परंतु जे धनवान होऊ पाहतात, या ठिकाणी पाहतो की खरं गुज आम्हाला वाचायला मिळतं देवाच्या वचनातून की धनवान होऊ पाहतात. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पैसा आमची गरज आहे, पैसा आमच्याकडे असणं हे वाईट नाहीये. पण पैशाविषयी पुढे काय म्हणलेलं आहे, तो म्हणतो की ज्यावेळेस आम्ही धनवान होऊ पाहतो त्यावेळेस काय म्हणलेलं आहे, परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. आमेन. या ठिकाणी पाहतो की जर एखादा व्यक्ती धन मिळवायला प्रयत्न करतो त्यास तो वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेत जातो. एवढंच केलं नाही तर परीक्षे नाही तर तो पाशामध्ये अडकतो आणि माणसांना जे नाशामध्ये घेऊन जातात आणि अशा विध्वंस त्या माणसांचं करतात, अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांमध्ये सापडतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस एखादा व्यक्ती पैशाच्या मागे लागतो त्यास त्याचा विध्वंस होत असतो किंवा तो त्याच्या नाशाकडे वाटचाल करत असतो. आणि मग तुम्ही पाहतो या ठिकाणी पैशाचं जे विषय म्हटलेलं आहे, शेवटचं वचन आपण 10वं वचन वाचूया. काय म्हणलं त्या ठिकाणी, कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं एक मूळ आहे. द्रव्याचा लोभ
सर्व प्रकारच्या वाईटाचं एक मूळ आहे. ह्याचा अर्थ असं मला पाहायला मिळतं की पैसा असणं चांगली गोष्ट आहे. पैशाच्या द्वारे आमच्या कदाचित या जगातील गरजा आम्ही भागू शकतो, पण त्याचा लोभ, त्याचा मोह असणं अतिशय वाईट आहे. कारण तो म्हणतो ते सर्व वाईटाचं मूळ आहे. म्हणजे आज मी पाहतो की पैशाच्या मुळे अनेक प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. लोक आपल्या जवळच्या लोकांना त्यागत आहे किंवा त्यांचा धिक्कार करत आहेत, त्यांना नाकारत आहेत. त्याचं मूळ कारण काय असेल तर त्यांच्याकडे असणारा पैशाच्यामुळे. आणि म्हणजे पाहतो की पैसा किंवा धन हे सर्व वाईटाचं मूळ आहे. पुढे काय म्हटले? त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत. त्याच्या पाठीस लागून म्हणजे अनेक विश्वासापासून भगलेले आहेत. म्हणजे इतकं भयंकर असा पैशाचा मोह आणि लोभ आहे की कदाचित तुम्हाला तुमच्या विश्वासाला सुद्धा तडजोड करावी लागेल किंवा विश्वासापासून तुम्ही कदाचित परावृत्त होण्याची शक्यता आहे. आणि तो म्हणतो ते विश्वासापासून भगलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच पुष्कळच्या खेदांनी भोसकून घेतलेले आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादा व्यक्ती पैशाच्या मागे लागतो तर त्याला पुष्कळच्या खेदाला, पुष्कळच्या त्रासाला, यातनांना सामोरे जावं लागतं. आणि म्हणजे पाहतो त्याला स्वतःला भोसकून घेत असतो. आणि म्हणजे मी पाहतो या ठिकाणी करिअरची निवड करत असताना या सर्व गोष्टीचा आम्ही विचार करतो. निश्चितच करिअरच्यामुळे आम्ही चांगली नोकरी करू शकतो, त्याच्यामुळे आम्ही पैसा कमवू शकतो. पण या सर्वाच्या द्वारे आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जो करिअर आम्ही निवडतो त्याच्यामुळे आम्ही देवापासून दूर जाता कामा नये. दुसरी गोष्ट मी पाहायला मिळते की ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये निवड करतो त्या निवडांमध्ये आणखीन एक महत्वाची निवड आम्ही करत असतो. ते म्हणजे ज्यावेळेस पती एखादी पत्नी शोधतो, पत्नी एखादी पती शोधते. देवाचं वचन आम्हाला सांगतं जो पत्नी शोधतो तो उत्तम गोष्ट करतो, त्याला देवापासून अनुग्रह प्राप्त होतो. ह्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आम्ही एखादा पती, एखादा मुलगा मुलगी शोधत असतो किंवा एखादी मुलगी मुलगा शोधत असते, ती शोध करण्यासाठी सुद्धा त्याने योग्य ती निवड करणं अतिशय गरजेचं आहे. देवाचं वचन काय सांगतं? नीतिसूत्राचं पुस्तकाचा 12वा अध्याय 4 वचन आपण वाचूया. सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो की जी सद्गुणी स्त्री आहे ती आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्याचे हाडे सडवणारी आहे. आमेन. या ठिकाणी पाहतो की जर एखादा व्यक्ती योग्य प्रकारची निवड करतो, ती निवड केल्यानंतर तो सुखी होणार आहे का दुःखी होणार आहे हे आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मग ती योग्य ती निवड करणं अतिशय गरजेचं आहे. सद्गुणी स्त्री शोधणं अतिशय गरजेचं आहे आणि तिची निवड योग्य रीतीने करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचं कारण काय माहिती का? ज्यावेळेस आम्ही विवाह करतो, ज्यावेळेस आम्ही लग्नबद्ध होतो, एखाद्या व्यक्तीसंगती आम्ही विवाहबद्ध होतो, त्यावेळेस जो निर्णय आम्ही घेतलेला असतो तो कायमस्वरूपीचा असतो. एवढंच केवळ नाही तर त्याचा परिणाम सुद्धा आमच्या जीवनामध्ये कायमस्वरूपीचा होतो. आणि ज्यावेळेस तो परिणाम होतो तर कदाचित तो आमच्या लेकरांवरती आणि त्यांच्या आम्ही पाहतो भावनेवरती सुद्धा होत असतो. आम्हाला कधी कधी वाटतं की एखाद्या मुलाचं मुलीबरोबर पटलं नाही, मुलीच्या मुलाबरोबर पटलं नाही तर कदाचित आम्ही लगेचच डिवोर्स घेऊ शकतो याविषयीचा विचार करतो. पण मला सांगू द्या, डिवोर्स घेणं सुद्धा विचार करत असताना देवाला सुद्धा हा डिवोर्स आवडत नाही. दुसरी गोष्ट मला पाहायला मिळते की ज्यावेळेस आम्ही डिवोर्स घेतो तो जर एखादे पती आणि पत्नी फक्त त्यांना मूलबाळ नसते आणि त्यांनी डिवोर्स घेतला तर कदाचित ते त्याच्यातून बाहेर निघू शकतील. पण ज्यावेळेस ते लेकरांना जन्म देतात आणि लेकरांचा जन्म झाल्यानंतर एखादा पती पत्नी डिवोर्स घेतात त्यावेळेस त्याचा परिणाम निश्चितरित्या त्यांच्या लेकरांवरती होत असतो. आणि तो परिणाम अशा प्रकारे होतो की त्यांचं लेकरांचं जे भविष्य आहे किंवा त्यांचे जे विचार आहे, त्यांचं जे कॉन्फिडन्स आहे, त्यांच्यामध्ये जी सिक्युरिटी असते ते सर्वांवरती परिणाम होतो. ते कदाचित आपला आत्मविश्वास सुद्धा गमावण्याची शक्यता असते आणि मानसिकरित्या आणि भावनिकरित्या पुष्कळचा परिणाम त्या लेकरांवरती होत असतो. आणि तुम्ही पाहतो की ज्यावेळेस विवाहाविषयी विचार करत असताना ज्यावेळेस पालक साहेब विचारतात आणि ते विवाहविधीच्या आधी सुद्धा सांगतात, विवाहाकडे पाहत असताना सर्वांनी गांभीर्याने त्याच्याकडे पाहणं अतिशय गरजेचं आहे. ह्याचा अर्थ असा आहे की हा गंभीर असा विषय आहे आणि त्याची निवड करत असताना आम्ही योग्य ती निवड करणं अतिशय गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट आपण पाहणार आहोत की ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना मित्रांची निवड करतो, ती मित्रांची निवड करत असताना कशा प्रकारे आम्ही मित्र निवडावेत. नीतिसूत्राचं पुस्तकाचा 17वा अध्याय आणि 17 वचन आपण वाचूया. मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो आणि विलाप कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. आम्ही या ठिकाणी पाहतो की अशा प्रकारचे मित्र आमचे असावेत की जे सर्व प्रसंगामध्ये आमच्या बरोबर प्रेम करतील, आमच्यावरती प्रेम करतील. मला माहिती आहे की पवित्र शास्त्रामध्ये उदार पुत्राची एक सुंदरशी गोष्ट आम्हाला वाचायला मिळते. जोपर्यंत त्याच्याकडे पैसा होता, जोपर्यंत त्याच्याकडे सर्व काय होतं, तोपर्यंत त्याचे मित्र त्याच्याबरोबर होते, खात होते, पित होते, मजा करत होते. पण ज्या दिवशी त्याचं सर्व काही संपलं, त्याचं होतं नव्हतं, त्यांनी सर्व गमावलं, त्यावेळेस असं म्हटलेले त्याचे मित्र देखील त्याला सोडून गेले.
ह्याचा अर्थ असा आहे की त्याचे मित्र फक्त चैनबाजीसाठी खाली खुशालीच्या वेळेसच त्याच्याबरोबर होते. आणि आम्ही पाहतो त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा एक धडा शिकायला मिळतो की जे मित्र आहेत ते अशा प्रकारचे मित्र निवडावेत की सर्व परिस्थितीमध्ये त्यांनी आमच्याबरोबर राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की मित्र असा असावा की तो सर्व प्रसंगामध्ये प्रेम करावा. ज्यास मी वर असतो त्या सुद्धा त्याने आमच्यावरती प्रेम करावं, ज्यास मी खाली असतो त्रासामध्ये असतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणमध्ये असतो त्या सुद्धा त्यांनी आमच्यावरती प्रेम करणं अतिशय गरजेचं आहे. आणि तो म्हणतो विपत काळामध्ये जास्त असतो तस एखाद्या बंधूप्रमाणे तो आमच्यासाठी असतो. मला माहिती आहे की त्यांनी आमच्या भावाप्रमाणे किंवा आमच्या संगती सदैव उभं राहावं अशी आमची इच्छा आहे. आणि मग मी मित्रांची निवड करत असताना योग्य मित्र निवडणं अतिशय गरजेचं आहे. मग मी पाहतो की ज्यासाठी चुकीचे मित्र निवडतो तर 1 कोरिंथीचा 15वा अध्याय 33वा वचन काय म्हणतं आपण वाचूया. फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. आम्ही या ठिकाणी पाहतो देवाच्या वचनामध्ये सांगतं की फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. ह्याच्यावर एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की एखादा व्यक्ती कोणामुळे ओळखला जातो. तो ज्या मित्रांबरोबर राहतो त्या मित्रांबरोबर राहिल्याने तो व्यक्ती खऱ्या अर्थाने ओळखला जातो. आणि मग आम्ही मित्र निवडत असताना योग्य मित्र निवडाय. मला माहिती आहे की ज्या एखादा मुलीला मुलगा बघायला जातो आणि जस ते मुलीकडचे विचारपूस करतात तस ते प्रथमतः विचारपूस करत असताना पाहतात की त्याच्याबरोबर कोणते त्याचे मित्र राहत असतात. कारण त्या मित्रावरून खऱ्या अर्थाने त्याची परीक्षा बघण्यात येते असते. म्हणून मला सांगू द्या की मित्रांमुळे सर्व काही गोष्टी कळतात. आणि मग आम्ही ज्या लोकांबरोबर राहतो ज्यांच्या सहवासात असतो ते फार महत्त्वाचं आहे. आणि जास्तीत जास्त वेळ आम्ही आमच्या मित्रांबरोबर घालवतो. आणि म्हणून ज्या मित्रांची निवड आम्ही करत असतो त्यास मित्रांची निवड करत असताना योग्य ती निवड करणं अतिशय गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट आपण पाहूया आणि मग नंतर आपण पुढच्या भागात बाकीच्या गोष्टी पाहणार आहोत की आम्ही या ठिकाणी पाहतो की जी चौथी किंवा जी 5वी महत्वाची गोष्ट आहे की निवड करत असताना आम्ही कोणत्या ठिकाणामध्ये राहतो कुठे राहतो त्याची निवड करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की लोटाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये ती मोठी चूक केली. लोटाने निवड करत असताना चुकीचा प्रदेश निवडला आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये चुकीचे परिणाम झालेले आहेत असे मी पाहतो. आम्ही पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकाचा 13वा अध्याय 10 आणि 11 वचन वाचूया. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले. लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनीचे सर्व खोरे पाहिले तेव्हा काय दिसलं त्याला. तेव्हा तिथे सर्वत्र भरपूर पाणी आहे पाणी दिसलं असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गोमोरा यांचा नाश केला. त्यापूर्वी नाश करण्याच्या पूर्वी कसं होतं ते. त्यापूर्वी सोअक्राडाचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. आम्ही नेटकडे पाहतो की जस त्या लोटाने त्या प्रदेशाकडे पाहिले नजरवर करून पाहिले तर म्हणलेले तिथं भरपूर पाणी होतं आणि बागेसारखा होता आणि परमेश्वराच्या बागेसारखा होता. आणि पुढे असं म्हणलेलं आहे की तो मिसर देशासारखा सुंदर होता. ह्याचा अर्थ असा आहे की व्यावसायिकरित्या ज्या लोटाने त्याचे टेहाळणी केली किंवा पाहिलं त्याला तर त्याला कळालं की हा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर आहे. त्याच्या गुरढोरांना त्याच्या मेंढरांना चरण्यासाठी सुंदरसा चारा उपलब्ध आहे आणि त्याच प्रकारे पिण्यासाठी भरपूर पाणी उपलब्ध आहे. हे त्यांनी पाहिलं आणि त्याने तो प्रदेश निवडला. आणि म्हणजे पाहतो या प्रदेशाला निवडल्यानंतर त्यांनी निवड करत असताना मानसिक किंवा आम्ही पाहतो नैतिकतेविषयी विचार त्यांनी केला नाही. आणि मग आम्ही उत्पत्तीचं पुस्तकाचा 13वा अध्याय आणि 13व्या वचनाविषयी पाहतो काय म्हणलं त्या ठिकाणी. सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातपे करणारे होते. आमेन. त्या ठिकाणी जे सदोमातले रहिवासी होते त्या ठिकाणी राहणारे लोक होते ते कसे होते माहितीये का. ते दुष्ट होते आणि एवढंच केवळ नाही तर परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते. ह्याचा अर्थ असा आहे की लोटाने ज्या निवड केली त्या निवड करत असताना त्यांनी फक्त बाहेरील स्वरूप पाहिलं पण त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांकडे त्याचं लक्ष गेले नाही. आणि ते लोक कसे होते तर त्या ठिकाणी समजले ते दुष्ट होते. एवढंच केवळ नाही तर परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते. आणि मग आपण पाहतो त्या ठिकाणी लोटाने निवड करत असताना चुकीची निवड केली. कदाचित व्यावसायिकरित्या तो प्रदेश त्यासाठी चांगला होता पण नैतिकतेविषयी विचार केला त्याच्या धार्मिकतेविषयी विचार त्यांनी केला तर त्या लोकांबरोबर राहण्यासाठी लोट हा पात्र नव्हता किंवा लोट त्या ठिकाणामध्ये जो निवड त्यांनी केली होती त्या ठिकाणी राहण्याची ती चुकीची निवड होती. आम्ही पाहणार आहोत पुढच्या आठवड्यात जसं आपण पाहणार आहोत त्यावेळेस मी पाहणार आहोत की आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये जगत असताना जस घराविषयी विचार करतो त्यास कशा प्रकारचा विचार करतो. पण तत्पूर्वी आपण आज या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या आठवड्यात ते आपण परत पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण बंद करण्यापूर्वी प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पिते आमचा धन्यवाद करतो तुझी स्तुती करतो तुझ्या नावाचा जय जयकार करतो. पुन्हा एक वारी सुंदर संधी तो प्रत्येकाला दिलीस तुझं वचन ऐकण्याची. प्रभू तुझ्या वचनाने तो आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी बोलतोच याची आमच्या आम्हाला खात्री आहे माहिती देवा.
प्रभू आम्हाला माहिती आहे बाप्पा, आमच्या जीवनामध्ये जगत असताना अनेकदा आम्ही अनेक प्रकारच्या निवड करत असतो. आणि प्रभू या निवड करत असताना योग्य ते आमच्या जीवनामध्ये निवड करणं अतिशय गरजेचं आहे. आज तुझ्या वचनाने तू आमच्यासाठी बोललेलाच नाही देवा, की प्रभू सर्वप्रथम आम्ही येशूची निवड आमच्या अंतःकरणामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, करिअर निवडत असताना आम्ही योग्य ते करिअरची निवड करणं आमच्या जीवनामध्ये अतिशय गरजेचं आहे. पत्नीची निवड करत असताना किंवा पतीची निवड करत असताना योग्य तो पती आणि पत्नी आम्ही आमच्या जीवनामध्ये निवडणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे आम्ही ज्या ठिकाणामध्ये राहतो ते ठिकाणाची निवड करत असताना योग्य ठिकाणाची निवड करणं अतिशय गरजेचं आहे. प्रभू लोट आमच्या जीवनामध्ये एक उत्तम असं उदाहरण आहे देवा, ज्याने चुकीची निवड केली. प्रभू त्यांनी तो बाहेरील प्रदेश पाहिला आणि त्याची निवड केली आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम त्याच्या जीवनामध्ये त्याला भोगावे लागले. आज मी प्रार्थना करतो आमच्या सुद्धा जीवनामध्ये योग्य ते निवड करण्यासाठी आम्हाला प्रत्येकाचं तू सहाय्य कर, मदत कर. मान सन्मान करू कर तुझ्याच नावात येशू ख्रिस्ताच्या प्रिय गोंडाने मागतो म्हणतोय आमेन. आता देव बाप्पाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू.